हाय, कशा आहात? आज सोयाबीनची भाजी करणार आहोत आपण. सोयाबीन मी कुठून घेतलेले मी एक पॅकेट. टॅमॅटो घेतलेला एक, मिरची, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता हे मिक्सर वाटून घ्यायचं आपल्याला. गरम मसाला एक टीस्पून, धने घेतलेले, एक टीस्पून जिरे घेतलेले, दालचिनी घेतले, काळी लवंग, मिरी घेतलेली आहे. आपल्या सगळं मिक्सर वाटून घ्यायचं आपल्याला. आता सगळं मिक्सर वाटून घ्यायचं. थोडं मी खोबरं पण घेतलेले, त्यात वाटून टाकायचं मिक्सरमध्ये हे सगळं. एक टोमॅटो बारीक कापून घेतलेलं ते टाकायचं मिक्सरमध्ये वाटून घ्यायला. एक पळी तेल टाकायचं थोडंसं वर. टाकलेला कढीपत्ता टाकलाय मी. आता मसाला चांगला हे करून घ्यायचा. हिरवा मसाला, ग्रीन मसाला करायचा आपल्याला, ग्रीन सोयाबीन. आणि त्याला फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी ते सुटेपर्यंत. हिंग टाका, थोडं हिंग टाकायचं आपल्याला. तेव्हा ते मीठ घालायचं आहे तईपुरता. तीळ घालायची थोडी, चांगलं मिक्स करायचं. चांगलं तेल फ्राय करून घ्यायचा मसाला. आता चांगला तेल सुटेपर्यंत. आणि थोडे चाललेले तेल आता चांगल्यापैकी मस्तपैकी सोयाबीन टाकून चांगलं फ्राय करायचं आपल्याला. आता जास्त पाणी नाही करायचं, थोडंसं पाणी करायचं आहे, म्हणजे जास्त रसा नाही करायचा असं. वाव, काय सुंदर आलेलं आहे ना मस्तपैकी. अशी सोयाबीनची भाजी खाल ना 2 चपाती जास्त खाऊ शकतात आपण. लपून सुकीत करायचं, जास्त नाही करायचं ना. थोडा रस्सा बसेल, एक 10 मिनिटं त्याला शिजून द्यायचं चांगल्यापैकी मस्तपैकी. आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. काय सुंदर कलर आलेला आहे, बघू शकतात ना. मस्त कलर आलेला आहे ना. तर चांगला, जास्त रसा नाही पाहिजे ना, सुकच करायचं ना आपल्याला ना, लपलपीत. आपला ग्रीन सोयाबीन असं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की सुंदर आलेलं आहे. मस्त कलर वगैरे पण छान आलेला आहे. सुंदर आलेलं ना कलर वगैरे. ग्रीन सोयाबीन मस्त आलेलं आहे ना. कलर वगैरे सुंदर आलेला आहे. हॉटेल टाईपच आलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडेल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय.